या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जरांगे पाटलामुळं एवढी सध्याचे खासदार आपले लोकसभेमध्ये गेलेत, पण एकाही खासदाराची आम्हाला स्पष्ट भूमिका दिसली नाही। आणि आपल्या पक्षाची सुद्धा मराठा समाजाला 50% आत ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका आहे का नाही, ही भूमिका आम्हाला कळावी। स्पष्ट बोला साहेब, स्पष्ट बोला। माझी भूमिका विचारली, तुमची सांगा। भूमिका मी तुमच्या सोबत आहे। ते माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर करा, आपण आधीच सांगितलं, आपण त्याच्या सोबतच आहोत। आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जे आपले शरद पवार गट आहे त्या गटाची भूमिका आणि तुमची भूमिका 50%च्या आतून जर नसेल, तुम्ही आम्हाला तुमचं समर्थन आहे या मुद्द्यावर आम्ही पूर्ण लोकसभेचे खासदार आमच्या घरातून आम्ही काय दिवे लावायचे ते लावून निवडून दिलेत। आमची भूमिका आहे की तुम्ही स्पष्ट करा, नाही तर मराठ्याच्या जीवावर पोळ्या भाजणं बंद करा, मग आम्ही आमचा निर्णय घेऊ। जेवढी भूमिका समाजासोबत पार्लमेंटमध्ये जी मागणी आहे, पार्लमेंटमध्ये जी सगळे मागणी आहे, पार्लमेंटमध्ये मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे। 2 मिनिटं थांबा, फक्त 2 मिनिटं। अरे 2 मिनिटं पार्लमेंटमध्ये तुमचं भाषण ऐकलेलं आहे, त्या पार्लमेंटच्या भाषणामध्ये आपण म्हणलात की मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे, परंतु 50%च्या वर भेटलं पाहिजे, हे तुमचं वक्तव्य आहे। आम्हाला ते मान्य नाही। तुम्ही पक्षाची स्पष्ट भूमिका घ्या, आम्हाला सांगा मराठ्यांना 50%च्या आतमध्ये आणि ते सुद्धा ओबीसी मध्येच आरक्षण पाहिजे, ही पक्षाची स्पष्ट भूमिका घ्या, ही आमची मागणी आहे। आम्ही येडे नाहीत रस्त्यावरती फिरायला। लोकसभेला तुम्हाला वाटलं असेल की आमचा खूप मोठा विजय झाला, पण याच्यासाठी तुम्हाला झोपेत राहू नका। येणाऱ्या विधानसभेला पार्लमेंटमध्ये जी भूमिका, पार्लमेंटमध्ये इंडिया आघाडीची एक मोठी भूमिका आहे, जी जातीनिहाय जनगणनेची भूमिका आपण यासाठी म्हणतो की यामध्ये कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट झालं। कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट राहुल गांधी तेच बोलतो, मी तेच बोलतो, TMCचे खासदार तेच बोलतो, का तर इंडिया आघाडीची महाराष्ट्रात मराठा समाजाची मागणी आहे, जाट समाजाची मागणी आहे, गुजर समाजाची मागणी आहे, जातीनिहाय जनगणना होईल, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करूनच 50%च्या पुढे आरक्षण जाऊ। तुम्ही मला पार्लमेंटचं विचारलं, मी पार्लमेंट बरोबर। आता महाराष्ट्र पातळीवर विरोधक म्हणून साहेबांनी भूमिका स्पष्ट केली, पक्षाने भूमिका स्पष्ट केली, यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आश्वासन दिलं आणि त्यानंतर ऐकून घ्या, त्यांच्यावर विश्वास नसला तरी दादांनी विश्वास ठेवला ना, तर ती नेमकी काय भूमिका आहे ती सरकारने एकदा जाहीर करावी। बरं, आमचं एकच म्हणणं आहे, तुमची आम्ही विरोधात आहोत, त्यामुळे सरकारने काय भूमिका घेतली हे सरकारने जर स्पष्ट केलं ना तर सगळ्यात विरोधी सरकारने अजून सांगितलेली बरं, जातनीय जनगणना करावी लागते असं शरद पवार साहेबांनी इतक्या उशिरा स्टेटमेंट का दिलं साहेब, याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं? यामध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे या संदर्भामध्ये आपण सातत्यानं मागणी करतो, ही बिहारमध्ये करण्यात आली। इंडिया आघाडीची जी संपूर्ण मागणी आहे, ही संपूर्ण मागणी जेव्हा होते, आता भारतीय जनता पक्षाने काय केलं, अरे बाळा आपल्याला समाजाचं भलं करायचं, त्यासाठीच सांगतो साहेब, आमचं सोपं आहे, आम्हाला एवढंच कळतंय, बाकी काही सांगू नका। तुमची वैयक्तिक भूमिका 50%च्या आत ओबीसीची आहे का? नाही, बाकी काही सांगू नका। तुमची 50%च्या आत ओबीसीला सोबत काय मान्य, तुम्हाला मराठ्यांना 50%च्या आतून मिळालं पाहिजे
पाहिजे असं मान्य अहो, आहे? मान्य आहे का? बोलणारा कोण आहे? सरकारने काय तुम्ही सांगितलं? खासदार आहे, हे बघा साहेब, आम्ही मराठा समाज आक्रमक असताना सुद्धा किती संयमानं भूमिका घेते हे तुम्हाला माहिती. आणि तुमचा आदर आम्हाला, आम्ही तुमच्यामध्ये संभाजी महाराजाला बघितलंय, ती रिस्पेक्ट आहे आमच्यामध्ये. पण आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे, नुसत्या भूमिका करू नका. तुम्ही भूमिका करत असताना भूमिका बदलताय हे सुद्धा आम्हाला दिसतंय. तुम्ही त्या बदलू नका. 50%च्या आतून साहेब, 50%च्या आतून मराठ्याला ओबीसीतून आरक्षण देण्याची तुमचं समर्थन आहे का नाही? जोरात सांगा, सगळ्याला कळू द्या. जात निहाय जात नाही. आम्हाला काय माहित नाही. ए, थांबा. आम्हाला काय माहित नाही. हे थांबा रे. आम्हाला 50%च्या आतून ओबीसीतून मराठ्याला आरक्षण मिळाव्याची तुमची भूमिका आहे का नाही? माझं समर्थन आहे. समर्थन आहे. एक मिनिट. आज तुम्ही जिंतूरला जाताय, तिथं तुमचं भाषणात उल्लेख आला पाहिजे की मराठ्याला ओबीसीतून 50%च्या आत आरक्षण मिळण्यासाठी माझं आणि माझ्या पक्षाचं समर्थन आहे. साहेब, 288